एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक अशी अपडेट समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारच्या MSRTC म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास परिवहन महामंडळानं महिला आणि पुरुषांना दिली जाणारी एसटी प्रवासातली सवलत पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 8 दिवसात म्हणजेच 16 फेब्रुवारी पासून केली जाणार आहे। त्यापूर्वी महाशिवरात्रीचा सण आहे आणि एसटी मध्ये प्रचंड गर्दी असते शिवभक्तांची महादेवांचं दर्शन घेण्यासाठी। तेव्हा एकदा महाशिवरात्री संपली की त्या लगोलग दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी सोमवार पासून हा महत्त्वाचा निर्णय लागू करण्यात येणार आहे। आपणा सर्वांना ठाऊक असेल की MSRTC न महिलांना महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांना 50% सवलत जाहीर केलेली आहे। त्यानुसार महिलांना फक्त अर्ध तिकीट काढावं लागतं, परंतु आता मात्र त्यांची ही सवलत पूर्णपणे बंद केली जाणार आहे। हीच गोष्ट पुरुषांच्या बाबतीत देखील आहे। या सगळ्याचं प्रमुख कारण ते म्हणजे एसटी महामंडळाला सातत्यानं होत असणारा तोटा। गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ सातत्यानं तोट्यामध्ये चाललं आहे। अगदी इतका तोटा होतोय की एसटी महामंडळाला ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नवीन बसेस पुरवणं सुद्धा अशक्य झालेलं आहे। मध्यंतरी एसटी महामंडळानं एसटीच्या भाड्यामध्ये 18% वाढ केली। त्यावेळी अनेक प्रवासी नाराज झाले होते, परंतु ही भाडेवाढ कायम ठेवली गेली। आता ही भाडेवाढ करून 6 महिने झाले तरी देखील एसटीला त्या ठिकाणी नफा होत नाहीये, सातत्यानं तोटा होतोय। तर पहिला फटका हा लाडक्या बहिणींना म्हणजेच महिलांना बसला आहे। महिलांना आता पूर्ण तिकीट काढावं लागेल। आता याच्यामध्ये काही महिलांना मात्र सूट देण्यात आलेली आहे। या महिला कोणत्या आहेत आपण लवकरच जाणून घेऊ। त्याआधी पहा, ज्यांचं वय 65च्या वर होतं, 65 वर्ष ज्यांचं वय आहे 65 ते 75 अशा नागरिकांसाठी, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी, मग त्या महिला असोत किंवा पुरुष असोत, त्यांना आतापर्यंत 50% सवलत मिळत होती। ही देखील सवलत आता काढून घेण्यात येणार आहे। अशा ज्येष्ठ नागरिकांना आता संपूर्ण तिकीट काढावं लागेल। ज्या महिला आणि पुरुषांचं, ज्येष्ठ नागरिकांचं वय 75च्या पुढे होतं, 75 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त होतं, त्यांना एसटीचा मोफत प्रवास हा त्या ठिकाणी दिला जात होता। त्यांना 1ही रुपया तिकीट काढावं लागत नव्हतं। अशाही ज्येष्ठ नागरिकांवरती आता त्या ठिकाणी वाईट वेळ येणार आहे। आता त्यांना अर्ध तिकीट काढावं लागेल। म्हणजे आतापर्यंत त्यांना 0 रुपये तिकीट होतं, परंतु आता त्यांना अर्ध तिकीट काढावं लागेल। ज्यांचं वय 65 ते 75 आहे त्यांना मात्र त्या ठिकाणी आता कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही। विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये जातात अशा विद्यार्थ्यांना पास योजना चालू होती, ज्याच्यामध्ये 66.66% सवलत मिळायची। म्हणजे जर 100 रुपये तिकीट असेल तर फक्त 33 रुपये त्या ठिकाणी त्यांना भरावे लागायचे। आता मात्र या सवलत योजनेमध्ये, योजनेचं नाव होतं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना, आणि ज्या काही मुली होत्या तर मुलींसाठी श्रीनिधी विद्यार्थी मोफत एसटी पास योजना होती। तर याही योजनेमध्ये आमूलाग्र बदल केले जाणार आहेत। तर हे सगळे बदल आपल्याला 23 फेब्रुवारीला महाराष्ट्र सरकारचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे तर त्याच्यामध्ये या पासच्या बाबतीतले नियम बदलताना आपल्याला दिसून येतील। पुढची गोष्ट, जे दिव्यांग आहेत अर्थात जे अपंग आहेत, ज्यांना अपंगत्व आलेलं आहे आणि ज्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट आहे, डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे, तर त्यांना आतापर्यंत 75% सवलत मिळत होती। म्हणजे 100 रुपये तिकीट असेल तर फक्त 25 रुपये तिकिटावर त्यांना प्रवास करता येत होता। आता मात्र अशा दिव्यांगांच्या देखील तिकिटामध्ये भरघोस वाढ केली जाणार आहे। तर ही वाढ जवळपास 50%वर नेण्याचं एसटी महामंडळाचं उद्दिष्ट आहे। म्हणजे त्यांना जे 25 रुपये तिकीट लागत होतं आता त्यांना 50% तिकीट, अर्ध तिकीट त्या ठिकाणी भरावं लागणार आहे। जे काही विशिष्ट पुरस्कार प्राप्त की म्हणजे अनेक लोक असे होते ज्यांना विशेष सवलती होत्या किंवा मोफत प्रवास मिळायचा, ज्याच्यामध्ये ज्यांना राज्य पुरस्कार मिळालाय असे खेळाडू किंवा जे स्वातंत्र्य सेनानी आहेत किंवा साथीदार जो मेळावा व्हायचा तर त्याच्यानुसार त्यांना मोफत एसटीच्या प्रवासाचा अधिकार होता, तर हे अधिकार सुद्धा कमी केले जाणार आहेत। याबाबतची सविस्तर माहिती येत्या 23 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळेलच। परंतु ज्या महिला आतापर्यंत 50% म्हणजे अर्ध्या तिकिटावर प्रवास करत होत्या त्यांना मात्र आता इथून पुढे अर्ध्या तिकिटाचा लाभ हा सरकारनं बंद केलेला आहे। त्यांना पूर्ण तिकीट भरावं लागेल। आता याच्यामध्ये पहा कोणत्या महिलांना वगळले। ज्या महिला त्या ठिकाणी पहा एसटीने प्रवास करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथून पुढे आपल्याला आधार कार्ड कंडक्टरला दाखवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। जर तुम्ही आधार कार्ड दाखवलं नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी योजना लागू होणार नाही, कोणत्याही प्रकारचा लाभ किंवा तिकिटामध्ये सूट मिळणार नाही। अनेक महिला आणि पुरुष त्या ठिकाणी डुप्लिकेट आधार कार्ड दाखवतात,
की ज्याच्यामध्ये त्यांनी वय जास्त दाखवलेलं असतं, म्हणजे एखाद्याचं वय आहे 55 वर्ष तर तो 65 वय दाखवतो, 10-10 वर्षांनी मोठं असल्याचं दाखवतो. तर आता अशा प्रकारचा फ्रॉड करता येणार नाही, कारण प्रत्येक एसटी कंडक्टर जवळ एक अशा प्रकारचं तपासणी मशीन सरकारनं दिलेलं आहे ज्याच्यामध्ये तुमच्या आधार नंबरची पडताळणी करता येते. तुमचा आधार नंबर जर त्यामध्ये टाकला तर ताबडतोब कळतं की तुमची खरी जन्मतारीख, तुमचं खरं वय किती आहे. तेव्हा आता इथून पुढे कोणत्याही प्रकारचं डुप्लिकेट आधार कार्ड तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही. तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स किंवा प्रिंटेड कॉपी त्या ठिकाणी सोबत बाळगू शकता, जेणेकरून ओरिजिनल आधार कार्ड हरवणार नाही. तर ते तुम्ही बाळगा, परंतु कोणत्याही परिस्थितीत डुप्लिकेट आधार कार्ड जवळ बाळगू नका. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल ते एसटीचं स्मार्ट कार्ड सुद्धा त्या ठिकाणी बाळगू शकता, किंवा बाकीचे जे काही ओळखीचे पुरावे आहेत ज्याच्यामध्ये तुमचं पॅन कार्ड असेल की ज्याच्यामध्ये तुमची जन्मतारीख समजते, तर अशी किंवा तुमचा पासपोर्ट असेल तर ही बाकीची ओळखपत्र चालतात. निवडणुकीचं ओळखपत्र वगैरे त्याच्यामध्ये चालतं. गप्पा कोणत्या महिलांना सवलत मिळणार आहे, तर ज्या अंत्योदय योजनेमध्ये आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे. आपल्याकडे 3 प्रकारचे रेशन कार्ड चालतात, एक पिवळं रेशन कार्ड, एक केशरी रेशन कार्ड आणि तिसरं म्हणजे पांढरं किंवा सफेद रेशन कार्ड. तर सफेदवाल्यांचा तर आता विषय संपलाय. ज्यांना पांढरं रेशन कार्ड आहे याचा अर्थ तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न चांगलं आहे, तुमच्या घरातले लोक आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक काय म्हणू आपण की तुमचं उत्पन्न जास्त असल्या कारणानं तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांची गरज नाही, किंवा काही लोक जे सरकारी योजनेमध्ये असतात, सरकारी नोकरीमध्ये असतात, मग महाराष्ट्र सरकारची असेल किंवा केंद्र सरकारची, तर अशा पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या महिलांचा लाभ, एसटी तिकिटातला लाभ पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट, ज्यांचं केशरी रेशन कार्ड आहे, बघा केशरी रेशन कार्ड, जर तुमचं उत्पन्न 1 लाखांच्या आत असेल तर आपल्याला हे कार्ड मिळतं. तर अशा कार्ड धारकांना देखील आता याचा फटका बसणार आहे. तुम्हाला तुमचा देखील लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण तिकीट त्या ठिकाणी काढावं लागणार आहे येत्या 16 तारखेपासून. आता बघा, ज्या ज्या महिला त्या ठिकाणी अंत्योदय योजनेमध्ये, अर्थात ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, असं पिवळं रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना मात्र मोठा लाभ मिळतोय, कारण त्यांना ही योजना चालू ठेवण्यात आलेली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे आता म्हणजे घाबरायची गरज नाहीये. तुमचा लाभ हा चालू असणार आहे. तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते स्कॅन केल्याबरोबर कळेल की तुमच्याकडे रेशन कार्ड कोणतं आहे, तुम्ही अंत्योदयमध्ये आहात का. तेव्हा अशा महिलांना लाभ सुरू राहील. बाकीच्यांचा लाभ मात्र आता बंद करण्यात आलेला आहे. पुरुषांच्या बाबतीमध्ये मी सांगितलं 65 ते 75 जे अर्ध तिकीट आतापर्यंत चालायचं आता अजिबात चालणार नाही, तुम्हाला पूर्ण तिकीट काढावं लागेल. ज्यांचं वय 75च्या वर गेले त्यांना आतापर्यंत मोफत प्रवास होता, आता त्यांना अर्ध तिकीट, हाफ तिकीट त्या ठिकाणी काढावं लागणार आहे. फुल तिकिटाची गरज नाहीये. आणि जे काही बाकीचे होते जे दिव्यांग आहेत, म्हणजे अपंग आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत किंवा बाकी ज्या स्कीम आहेत, तर त्याच्याविषयीचं अपडेट 23 फेब्रुवारीला आपल्याला स्पष्टपणे कळेल, जेव्हा आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जाईल. तर तोपर्यंत आपण थोडीशी वाट पाहूया. तर 16 तारखेपासून एसटी महामंडळाकडून एसटीच्या तिकीट दरामध्ये हे महत्त्वाचे बदल केले जात आहेत. एसटीच्या योजनांमध्ये सुधार केला जातोय, जेणेकरून एसटीला होणारा तोटा भरून निघेल, एसटी फायद्यामध्ये येईल. तेव्हा सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला योजना चालू ठेवायची आहे का, आम्हाला अर्ध तिकीटच हवं असं तुम्ही ठासून सरकारला सांगू शकता, तसं कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, त्याच्याशिवाय व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून कारण सरकारवर आपण प्रेशर टाकायला हवं की तुम्ही योजना चालू ठेवा, तुम्ही योजना बंद करू नका. तुम्ही कमेंटमध्ये लिहा की योजना चालू ठेवा, योजना बंद करू नका. वारंवार तुम्हाला मी सांगतोय, तर ही गोष्ट तुम्ही करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे महत्त्वाचे अपडेट, सगळ्या सरकारी योजनांचे अपडेट तुम्हाला मिळून जातील. भेटूया एका नवीन योजनेसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.